लेका हा मांग कधी सावताच्या बापाला विसरत नाही. ज्यांनी आम्हाला जगायला शिकवलं, लढायला शिकवलं, असा फक्त ह्या मांगाचा एकच बाप, वीर लहुजी वस्ताद साळवे. अय तुलाच मी म्हणतोय. अरे सरडा सुद्धा रंग बदलतोय, मग सरड्याने रंग बदलला म्हणून लोक त्याला खारुताई नाही म्हणतात किंवा पाल, त्याला सरडाच म्हणतात. त्याने किती जरी रंग बदलला ना, लोक त्याला काय म्हणतात? सरडा. तू किती पण बदल, लोक तुला तेच म्हणणार जे तू होता. एक जण मला म्हणाला, तू दोन समाजामध्ये भांडणं लावण्याचं काम करतो, भाड खाऊ. भाड खाऊ म्हणजे तो म्हणाला, आपण कशाला म्हणू, आपलं तोंड खराब करून घ्यायचं. मला वाटतं कदाचित तो आंधळा आंधळ बनायचं नाटक करतो, तिच्या मायला काही कळाना. म्हणजे त्यांची पोरं एवढं अपमानास्पद कमेंट करतात आपल्यावरती, आणि त्या कमेंटला फक्त कुठल्याही महापुरुषाचं जाती धर्माचं नाव न घेता उत्तर दिलं तर तो भांडणं लावणारा, आणि कमेंट करणारा कोण? तो नाही भांडणं लावत. अरे वा वा वा. म्हणजे तुमचं कसं आहे माहितीये का, आमची पोरं तुमच्या वाट्यावर किती पण हागून जाऊ द्या, तुम्ही गप्प बसायचं. असं कसं जमन दादा? असं जमणार नाही. तुम्ही शांतता घ्या. तुम्हाला वाटतं ना आपण सगळे एक आहोत, मग कशाला कमेंट करता? मग तुम्ही कमेंट केल्या इथं आग लागतेच ना, शेवटी बाप या. सकाळ झाली, अजून चिखलू कसा उठला नाही. अय चिखलू, लय मोठ्या रुबाबात तू धर्मांतर केलंय ना, तसंच उठायचं रुबाबात. सकाळची एसटी पकड आणि डायरेक्ट तालुक्याला जा, तहसीलदार कार्यालयात, सेतू केंद्रात, आणि तिथं सांग, साहेब मी माझ्या धर्माचा त्याग केलाय, माझ्या जातीच्या दाखल्यावरती जे आहे ना हिंदू मातंग ते नाव कमी करा, आणि मी जे काय धर्म स्वीकारलाय ते टाका. अरे काय तर असे एवढे वर्ष झाल्यात गर्वाने सांगतात आम्ही ह्या धर्माचे त्या धर्माचे, त्यांच्या जातीच्या दाखल्यावर बघायला गेलं ना हिंदू मातंग आहे. मला पण माहिती. का सरकारी सवलती पाहिजे होय तुम्हाला हिंदू धर्माच्या नावावर? अरा सुधरा रे सुधरा. एवढ्याच गर्वाने तिकडे गेलात ना, तर तेवढ्याच गर्वाने ते नाव टाका ना. कशाला मग आमचं नाव ठेवले हिंदू मातंग? सवलती घ्यायला पाहिजे.